नमस्कार, गुड मॉर्निंग दोस्तों। आज के नए ब्लॉग में आप सभी का स्वागत। सुबह के 8 बजे है दोस्तों। हत्तरगी के ढाबे पे हम रुके। कल रात में सुबह 3 बजे इधर आके सो गए थे हम। अभी फ़िलहाल सब लोग उठ गए और जा रहे हैं, अभी नाश्ता वगैरह करके रहते। ग्रीस वाला आने वाला है इधर। गाड़ी को ग्रीस भी मारना है, इसके लिए उसका इंतज़ार कर रहे। एक 10-15 मिनट में ग्रीस वाला आने वाला है, तब तक हम नाश्ता करते। देखो सेट वगैरह भी उठ गए और फ्रेश हो गए सब। संतोष फ्रेश होने को गया है, लक्ष्मी ढाबा है, उधर नाश्ता करेंगे। पोहा खाने का आज थोड़ा मन था, क्योंकि डोसा और पराठा ये बहुत हो गया खा के। अभी जाते और ग्रीस वाला भी आ गया, देखो गाड़ी के पास। पोहा खाएंगे तो तलक नाश्ता वगैरह करेंगे, तब तक अपना ग्रीस भी मार के हो जाएगा। तो चलो जाते हैं, नाश्ता करते हैं पहले। नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। आज दुसरा दिवस आहे मित्रांनो। आम्ही आता आलोय वाकडला आहे, आपलं तातोडे रोडला थांबलेलो पार्किंगला। पार्किंग म्हणजे रोडच्या बाजूलाच आहे, चामुंड्याच्या गाड्या असतात तिथं लागलेल्या। आपल्या पुढं 2 गाड्या आहेत मित्रांनो। रात्री आम्ही इथं बरोबर 11:30 वाजता पोचलो इथं। आमचाच नंबर वाटला आम्हाला, कारण की गाडी एक पण नव्हती। सकाळी ते शेट आले, त्यांनी सांगितलं कालच्या 2 गाड्या बाकी आहे, पण आपली गाडी खाली होईल 100%, पण दुपारनंतर खाली होईल। त्यामुळं आम्ही आलो आता पार्किंगला, गाडी लावलं, नाश्ता वगैरे करून आलो। रात्री 11:30 बरोबर आलो। आल्या झोपलो, कारण की वैतागलो होतो। त्याच्यानंतर बसलो आता पार्किंगमध्ये। बघा रोडच्या बाजूलाच आहे। नाश्ता वगैरे झालाय, आता बघू कधी बोलवतात वगैरे। त्यांनी फोन नंबर वगैरे आपला घेतलेला आहे, फोन करतात ते लोक। फोन आल्यानंतर बघू आता तातोड्याला खाली होती का, मेन दुकान आहे त्यांचं डांगे चौकात, तिथं पण होती। अजून काळा खडक म्हणून एरिया आहे इथं, तिथं पण होऊ शकते। बघूयात आता, नक्की ना सांगतात कुठं खाली होईल, कारण की एक 16 टायर गाडी आहे, ती प्लायवूड भरून आलेली आहे, ती पहिले खाली होणार आहे। आणि एक गाडी दुकानावर लावली खाली व्हायला, बघू। आणि वाशीची पण गाडी आहे, समोर दिसते बघा ती वाशीची गाडी। ते समोरचा ट्रक आहे ना, तो वाशे भरून आलेले आहेत। आपले सबस्क्रायबर आहेत, उमरतचे आहेत ते। त्यांनी जरा मला चौकशी केली होती जॉबसाठी वगैरे। तर त्यांना असं सांगायचं, मित्रा तुझा नंबर आहे ना कॉमेंट्समध्ये टाक, मी तुला कॉल करतो आणि 100% तुझी मदत करेल। नक्की काहीतरी कुठून ना कुठून जुगाड करून तुझं जॉबचं करतो। फक्त तू कॉमेंट्समध्ये तुझा नंबर टाक, म्हणजे मी तुला लगेच उद्या कॉल करतो। बघू मग कुठं काय होतं ते। आता बसतो, बघूयात कधी फोन येतं। दुपारचा 1:30 वाजला मित्रांनो। आत्ताशी गाडी लावली आपली खाली करायला। आता माझा अंदाज 4-5 तरी वाजवतील। जेवण करायला जायचंय आता। गाडी बघा समोर दिसते, एक 4-5 तरी आरामशीर वाजत। आता एवढी आपली एकच गाडी खाली करायची, त्याच्यानंतर एक पण नाही गाडी खाली करायला। आपली गाडी झाली की झालं म्हटलं ते। एक 6 टायर होते आपल्याबरोबर, आपल्या ऑफिसमध्येच चालते ती चिपळूण रोडला। ती गाडी आली होती,
ती झाली असेल आता खाली. सगळं गोडाऊन रिकामी आहे बघा, जास्त नाही, फक्त प्लायवूड जास्त आहे. आपलं सिल्वरचं जास्त माल नाही, माल येतच नाही तर काय करणार आता. जाऊयात आता, बसूयात निवांत गाडीत. मित्रांनो, संध्याकाळचे 5:15 वाजलेले आहेत. गाडी आपली खाली झाली, भाडं वगैरे घेऊन आलोय मी. ऑनलाईनच करणार आहे शेट. आता बघू, नक्की नाही आता शिरवळला जायचंय का आपलं मार्केटला जायचं. कारण की शिरवळला जाऊन पण आता उपयोग नाही, कारण की उद्या रविवार आहे, कंपनी बंद आहे, उद्या भरणार नाही. तर बहुतेक करून शक्यतो कुंदन शेट मार्केटलाच बोलवतील. म्हणजे उद्या मार्केटला काय किरकोळ कामं असतील गाडीचे ते करता येईल. आणि परवा सकाळी किंवा उद्या रात्री, जर उद्या रात्री ऑर्डर भेटली तर उद्या रात्री जाऊन शिरवळला गाडी पण सोडता येईल. तर बघू आता नक्की काय होतं काय माहीत नाही. कुंदन शेटशी बोलायचं. एक तर नो एंट्री लागली, आता 9 वाजेपर्यंत आपल्याला कात्रच्या अलीकडे कुठेतरी थांबायला लागल. 9 नंतरच आपल्याला खाली जाता येईल. तर आता पहिले इथून निघूयात. संतोष गेलाय, हमाल लोकांचे चहा पाण्याचे पैसे द्यायचे होते, ते राहिले होते, ते द्यायला गेलं. तो आलं की निघूयात मित्रांनो लगेच. वाकडच्या पुढं आलोय मित्रांनो. आता फुल ट्रॅफिक जाम आहे. तसं पण आम्हाला 9 वाजेपर्यंत काय ना काय टाइमपास करायचाच आहे, कारण की कात्रजच्या चौकातून 9 नंतरच सोडतात. पण इथं फुल ट्रॅफिक जाम लागलाय. आलं ते थोडं थोडं. आता कुठपर्यंत जाम लागतं ते नाही माहिती आहे. कोण कोणाला मध्ये घुसून नाही देत. त्यात हे बारक्या गाड्यासारख्या लेफ्ट राईट चालूच असतं त्यांचं, त्याच्यामुळे जास्त जाम होतं. ॲम्ब्युलन्स गेली, पण ॲम्ब्युलन्स पलीकडच्या साईडला होती, त्यामुळं काय प्रॉब्लेम नाही. टिपटॉप हॉटेल. सुप्रभात मित्रांनो, सकाळचे 10 वाजलेत. घरी आहे मी आता, मार्केटला चाललेलो आहे. काल रात्री आम्हाला यायला 9:30 वाजले मार्केटला. नंतर कुंदन शेटच्या इथं जाऊन त्यांची 2 व्हीलर घेऊन मी आलो. रात्री पाऊस पडत होता भरपूर, त्याच्यामुळं नो एंट्री असल्यामुळं आम्ही आंबेगावलाच थांबलो. वेळ होता, कटिंग वगैरे करून घेतली, मग परत वेळ नाही भेटत. आता चाललोय, निघालोय मार्केटला. जरा ते पाट्याचं काम आहे, आपला एक पाटा तुटलेला आहे, तो बसून वगैरे घ्यायचा. तर कुंदन शेटचा पण फोन आला, कुंदन शेट पण तयार आहेत. आता जाऊयात मार्केटला. आता पुढच्या एशियन पेंटला लोडिंगला जायचं होतं काल, पण काल आपल्याला खाली करायलाच 5 वाजले, त्याच्यामुळं लोडिंगला जाता नाही आलं. आता बघू, आज रात्रीच गाडी सोडून येऊ किंवा उद्या सकाळी पाटे जाऊन सोडता येईल. अजून नक्की नाही. ऑर्डर तर आहे म्हैसूरची. बघू आता कुंदन शेट वगैरे काय म्हणतात. पहिलं मार्केटला जाऊ आणि बघूयात, ते पाट्याचं वगैरे काम करून घेऊयात. पुढच्या ब्लॉगला तुम्हाला बघता येईल मित्रांनो, आपण कुठलं लोड भरतो आणि काय करतो. तर निघूयात आणि मार्केटला जाऊया मित्रांनो. हा ब्लॉग इथंच समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र, जय हिंद.